सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026 व 2027च्या अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेला सोमवार दिनांक 23 मार्चपासून प्रारंभ झाला असून या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहर अध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर महापालिकेच्या नियोजनानुसार दिनांक 23 मार्च ते 29 मार्च 2026 या कालावधीत विविध विभागांच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होणार आहे। आज पहिल्या दिवशी कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच भूमी व मालमत्ता विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे। या पुढील दिवसात मंडई व कोंडवाडा, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम परवाना, विद्युत, सामान्य प्रशासन, उद्योग, सार्वजनिक आरोग्य अभियंता, विविध पझोन, परिवहन, प्राथमिक शिक्षण मंडळ तसेच महिला व बाल कल्याण, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण आदी विभागावर टप्प्याटप्प्याने चर्चा करण्यात येणार असून सोलापूर शहराच्या विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विभागाने पारदर्शकतेने व जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध निधी वापर करून विकास कामांना गती दिली जाईल, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी बोलताना स्पष्ट केले। पालिकेतील 26-27 अंदाजपत्रकीय सभा प्रत्येक खात्याची या ठिकाणी बैठक आयोजन केलेलं आहे। सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन जे काय आपल्याला जमीन बाजू असेल, खर्च बाजू असेल त्याचं या ठिकाणी आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि 30 तारखेला येत्या बजेट बोर्ड अंदाजपत्रकीय सभा 30 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तरी सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आपल्याला याचा लाभ घेण्यात यावा असं विनंती करतो, आवाहन करतो। सर्वसाधारण सभा या ठिकाणी 30 तारखेला आपण काढलेली आहे। 30 तारखेला 11:30 वाजता या ठिकाणी आपण काढलेले आहे। बैठकीदरम्यान विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच नागरिकाभिमुख धोरणाद्वारे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला।